तेव्हा ध्यानाने सर्व जाणून घेतलेवर त्या मुनींनी तिला प्रत्युत्तर दिले की तुझी अभिलाषा आहे की तुला माझेपासून पुत्र प्राप्ती व्हावी, हे मला समजले आहे. मात्र हे सुंदरी, तू अगदी कुवेळी माझ्याकडे आली आहेस, म्हणून तुला क्रूर असे 2 राक्षस पुत्र होतील. तेव्हा ती म्हणाली, अहो मुनिश्रेष्ठ, तुमच्यापासून उत्पन्न होणारे पुत्र कसे काय क्रूर असतील? त्यावर मुनी पुढे सांगते झाले, त्या दोघांचे नंतर तुला होणारा पुत्र मात्र महाबुद्धिमान, परम भगवत भक्त, ऐश्वर्य संपन्न आणि फक्त श्रीरामांच्या भक्तीमध्येच तत्पर असेल. मुनींनी असे सांगितलेवर तिने 10 शिरे असणाऱ्या रावणास जन्मास घातले. त्या रावणास 20 बाहू 10 मस्तके असून तो भयंकर काळा भिन्न असाच की होता. तो जन्मास येता क्षणीच पृथ्वी तळातळा कापली आणि सर्व प्रकारचे नाश सुचविणारे अपशकून देखील त्यावेळी झाले. त्यानंतर प्रचंड पर्वताप्रमाणे असणारा कुंभकर्ण जन्मास आला. त्यानंतर शूर्पणखा नावाची रावणाची बहीण जन्मली. पुढे बिभीषण हा जन्मास आला. तो शांत चित्त असा, सौम्य दर्शनाचा, स्वाध्यायी, नियत आहारी, नित्य कर्मी तत्पर असा होता. दुष्ट मनाचा आणि अतिशय भयंकर असा कुंभकर्ण संतुष्ट चित्त असणाऱ्या ब्राह्मणांना आणि ऋषी समूहांना खाऊन टाकीत पृथ्वीवर फिरत असे. तर लोकांना भयभीत करणारा महापराक्रमी रावण देहधारी प्राण्यांचा नाश करणाऱ्या रोगाप्रमाणे लोकांचा नाशाकरिता वाढू लागला. हे रामा, तुम्ही तर सर्व लोकांच्या अंतःकरणे स्थित असून साक्षी रूपाने आपल्या ज्ञानदृष्टीद्वारा सर्वांच्या हृदयातील तथ्य जाणीत असता. आपल्या महिम्यामध्ये स्थित असणाऱ्या हे परमेश्वरा, तुम्ही तर तुम्ही तर लीलेनेच हे मनुष्य रूप धारण केले आहे. तुम्ही तुमच्या मायेच्या गुणांनी लिप्त होत नाही आणि लीलेनेच मला विचारलेत, म्हणून मी तुम्हास राक्षसांचा इतिहासाने अवगत करवणार आहे. हे रामा, तुम्ही केवळ एकमात्र अनंत आहात. तुमची शक्ती कल्पनातीत असून तुम्ही केवळ चैतन्य रूप, अक्षर अजन्मा आणि आत्मतत्वास जाणणारे आहात, हे मला ज्ञात आहे. मायेच्या साह्याने जरी तुम्ही आपल्या रूपास गूढ ठेवले आहे आणि जरी मी मूर्खही असलो तरी तुमच्या भजन मार्गाचे अनुसरण करून तुमच्याच कृपानुग्रहामुळे मी या जगी संचार करीत आहे. अशा प्रकारे कथन करणाऱ्या अगस्त्यांना सूर्य म्हणाल. सूर्यवंशात पवित्र कीर्ती असणारे रघुपती हसतच म्हणाले, हे सर्व जग तर मायेच्या आश्रयानेच असते, कारण ते माझ्याहून वेगळे असे नाहीत. माझ्या गुणांचे कीर्तन या जगी सर्व पापांचे हरण करणारे आहे, असे तुम्ही समजावे. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी उत्तरकांड प्रथम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. हरि ओम तत्सत.